संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेड्यात शालेय दप्तर व डेस्क वितरण मंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती। शिंदखेड्यातील काकाजी मंगल कार्यालयात दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनाच्या संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत HPCL आणि युनिसेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर व डेस्क वितरणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी दीपक सोनवणे यांनी केले। त्यामुळे शिंदखेडा शहरातील विविध शाळांचे सुमारे 1000 विद्यार्थिनींना दप्तर व डेस्क वाटप करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीहून आलेले सल्लाहकार सदस्य, खान मंत्रालय, भारत सरकार, अवनीश त्रिपाठी, तसेच अध्यक्ष, अशोक वाटिका रामायण न्यास, अशोक वाटिका सीता माता मंदिर, भारत श्रीलंका संस्कृती एवं विरासत विकास आंतरराष्ट्रीय संघटन तथा समन्वयक श्रीरंग कुलकर्णी हे होते। धुळे जिल्ह्यात एकूण 27,778 गरजू वतन विद्यार्थ्यांना हे शालेय दप्तर व डेस्क वितरण केलं जाणार आहे। नामदार जयकुमार रावल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हे दप्तर वजा डेस्क IIT कानपूर येथील विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेलं असून विद्यार्थ्यांच्या पाठीचा त्रास तसेच दप्तराचे ओझे आणि लेटर पॅडची उपलब्धता नसणं या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आहे। दप्तर ॲडजस्ट डेस्क ही संकल्पना विद्यार्थ्यांना फारच आवडली। अवनीश त्रिपाठी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। प्रसंगी उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, माजी गटनेते अनिल वानखेडे, शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, सभापती मनोहर पाटील, सभापती प्रतिनिधी अबू कुरेशी, चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, प्रतिनिधी संदीप राजपूत, गुलाब सोनवणे, मुंबई मार्केट सदस्य जिजाबराव पाटील, KP गिरासे, शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, दादा मराठे, OSD आशिष खैरनार, रामकृष्ण मोरे आदींची उपस्थिती होती। सूत्रसंचालन जनता हायस्कूलचे शिक्षक SA पाटील तर आभार प्रदर्शन अतुल पाटील यांनी केले। जिल्हा परिषद शाळा नंबर 2, 3, 4, 5, ND मराठे विद्यालय, स्वामी समर्थ विद्यालय, जनता हायस्कूल, गायत्री प्राथमिक शाळा इत्यादी शाळांच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले। मुख्य संपादक यादवराव सामंत।